आदि शंकराचार्य हे अद्वैत वेदांताचे महान प्रणेते होते। इसवी सन 788मध्ये केरळमधील कलाडी येथे त्यांचा जन्म झाला। त्यांनी संपूर्ण भारतभर पायी फिरून वैदिक धर्माची स्थापना केली आणि 4 देशांना 4 पीठांची स्थापना केली। आदि शंकरांचा जन्म हा कलाडी म्हणजे केरळ येथील त्यांचे आईवडील आर्याबा आणि शिवगुरू नंबूदिरी। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्यांनी सर्व वेद, उपनिषदे आणि पुराणांचे ज्ञान आत्मसात केले होते। त्यांनी ब्रह्म, सत्य, जन्म, मिथ्या हेच अंतिम सत्य आहे आणि हे जग माया आहे हा अद्वैत सिद्धांत मांडला। वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी केदारनाथ येथे समाधी घेतली। सनातन धर्माच्या रक्षणार्थ आणि प्रसारासाठी त्यांनी भारताच्या 4 देशांना 4 मठांची स्थापना केली। पहिलं ज्योतिर्मठ म्हणजे बद्रिकाश्रम, उत्तर भारत उत्तराखंड। दुसरं गोवर्धन मठ म्हणजे जगन्नाथपुरी, पूर्व भारत ओडिशा। तिसरं शारदापीठ म्हणजे द्वारका, पश्चिम भारत गुजरात। शृंगेरी पीठ म्हणजे शृंगेरी, दक्षिण भारत कर्नाटक। त्यांच्या शिष्यांमध्ये पद्मपाद, सुरेश्वर, हस्तामलक आणि तोटक हे 4 प्रमुख शिष्य होते।